अमरावती जिल्ह्यातील मेळघाट चिखलदरा येथे काल सायंकाळी बसला अचानक आग लागल्याने बसचा समोरील भाग जळून खाक झाल्याची घटना समोर आली आहे। नेरप सोपत आगाराची यवतमाळ चिखलदरा बस क्रमांक MH40 AQ 6169 नियमित फेरी प्रवाशांना घेऊन चिखलदरा जात असताना अचानक मोथानजीक बसने पेट घेतला। त्यात बसमध्ये 20 ते 25 प्रवासी असल्याची माहिती मिळाली आहे। सुदैवाने बसमधील सर्व प्रवासी सुखरूप असल्याचे कळले असून घटनास्थळी अधिकारी दाखल झाले होते। चिखलदरा येथील नगरपालिकेची अग्निशामक वाहन दाखल होऊन आग विझवली होती। या संदर्भात आढावा घेतलाय आमचे चिखलदरा प्रतिनिधी मिश्रा यांनी। आज चिखलदरा यवतमाळ म्हणणं जरा सुप्रसिद्ध गाडी जे आहे चिखलदरा यवतमाळ पासून चिखलदरा नेर पासून चिखलदरा आहे, पण त्याचं सुप्रसिद्ध नाव असं चिखलदरा यवतमाळ चिखलदरा असं आहे। व आज या गाडीला चिखलदराच्या घाटामध्ये येऊन इथं आग लागलेली आहे। तरी इथं त्या चालक आणि वाहकाच्या सतर्कतेमुळे या गाडीमधले सर्व प्रवासी सुखरूप असे त्यांनी काढलेले आहे। फक्त गाडीची वित्तीय हानी झालेली आहे, बाकी कोणत्याही प्रकारची जीवितहानी वगैरे काहीच नाही झालेली आहे। आपल्यासोबत गाडीचे चालक आहे। दादा नाव नेमकं काय झालं होतं दादा? शॉक सर्किट झालं, थोडं उजीळ झालं, पार्किंग झाल्याबरोबर मी गाडी ब्रेक केली आणि प्रवाशांना गडबडीनं बाहेर काढलं। सुखरूप बाहेर काढलं। लहान लेकरं होती, काही बाया होत्या, पोरी होत्या, त्यांना सुखरूप बाहेर काढल्याबरोबर पप्पा घेतला आणि पेटू लागला। आपलं तसं तिथं रेंज पण नव्हतं, वरे गेलो पर्यंत नंतर फायर ब्रिगेड आलं, तो इथे रिकामे आलं नगर परिषदेला। नंतर टँकर आलं, त्याला आपल्यासोबत वाहन आहे। दादा आपलं नाव? गोविंद गुलाबराव लांजेवार, नेर आगारातील वाहक। यवतमाळ चिखलदरा ही बस मोठ्याच्या घाटाजवळ अचानक एकाएकी पेट घेतली आणि प्रवाशांना सुखरूपरित्या बाहेर काढण्यास मदत केली आणि माझ्याजवळ असणारा पूर्ण स्ट्रे पूर्णतः जळून खाक झाला आणि गाडीचं बहुतांश खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। पण प्रवासी जे आहेत त्यांना सुखरूप काढण्यात मी सागर आहे। किती प्रवासी होते? सदर बसमध्ये 12 प्रवासी होते, त्यामध्ये काही महिला, छोटे बाळ आणि काही पुरुषांचा पण समावेश होता। सदर जे नगर परिषदचा जसा तुमच्या म्हणण्यात आलेला आहे, नगर परिषदच्या जे फायर ब्रिगेडची गाडी आली होती ती आम्ही जेव्हा कळवलं वरिष्ठांना तेव्हा ती नगर परिषदची गाडी आली, परंतु ती पूर्ण खाली होती, त्यामध्ये कुठल्याही पाण्याचा एक थेंब पण नव्हता, त्यामुळे गाडी आणखी स्पीड घेत होती। मग आग कशी काय? आग विझवण्यासाठी सदर मोठा गावातील चिखलदरा येथील नासिरभाई यांनी आपला टँकर आणला आणि टँकरनं आग विझवण्यास मदत केली। क्या हुआ था? मैं जब यहाँ पे पहुँचा गाड़ी के पास में, मेरे को पता लगा कि यवतमाल गाड़ी जल रही करके। मैं यहाँ आया तो मैंने देखा कि यवतमाल गाड़ी आग में जरूरत रही थी सामने से और फायर ब्रिगेड की गाड़ी खाली खड़ी थी। वैसे मैंने घर पे फ़ोन लगाया मेरे भतीजे को, और फ़ोन लगा के मैंने अपना टैंकर बुलाया और अपना टैंकर बुला के जनविकास न्यूजचे तिलक मिश्रा। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका।